सुरुवात करूया। माझा मुलगा हर्षद आयुष्याच्या नव्या टप्प्यावर जाताना पाहून मला खूप आनंद होत आहे। पाश्चिमात्य परंपरेनुसार अनामिका बोटातून जाणारी एक शीर थेट हृदयाशी जोडलेली असते, म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून या बोटात अंगठी घालतात। हा महाराष्ट्रातील लग्न संस्कृतीत या विधीला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। आपल्या लेकरांना संसारात सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, त्यांच्या नव्या प्रवासासाठी आपण दोघी त्यांच्यासोबत आहोतच ही भावना यामागे असते। वराकडील 5 सुवासिनी आणि नमस्कार, मी रोहिणी माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे। चला आता हसत मुखाने आपण नवीन प्रवासाची सुरुवात करूया। माझा मुलगा हर्षद आयुष्याच्या नव्या टप्प्यावर जाताना पाहून मला खूप आनंद होत आहे। त्याच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आज येणार आहे। आता आम्ही कार्यालयामध्ये जात आहोत। कार्यालयामध्येच मुलीकडचेही आलेले आहेतच। आता आपण जाऊया। कोणत्याही शुभ कार्याला जाताना असा लिंबू गाडी ठेवण्याची प्रथा पूर्वीपासून आहे। आता आपली कार कार्यालयामध्ये आली आहे। आता आपण त्या दिशेने जात आहोत। मुलीकडील सर्व लोक लक्झरीने आले होते। परगावी असल्यामुळे त्यांनी लवकरच निघाले होते। सुंदर फुलांच्या मांडण्या, छान दिवे आणि आकर्षक पडदे यामुळे स्टेज अधिक मोहक दिसत आहे। सर्वात प्रथम गाठीभेटी हा कार्यक्रम विधी पार पाडला जातो। यामध्ये मुलीचे बाबा, मुलाचे बाबा एकमेकांना नाम ओढतात, पान सुपारी देतात, टोपी घालतात, एकमेकांना साखर दिली जाते आणि या नवीन नात्याचा शुभारंभ आनंदाने आणि प्रेमाने होतो। मुलाकडील 5 लोक आणि मुलीकडील 5 लोक एकमेकांना नारळ पानाचे विडे टोपी देतात। असा हा विधी पार पडतो। त्यानंतर मुलीची आई आणि मुलाची आई एकमेकांना हळदी कुंकू लावतात, ओटी भरतात, साखर तोंडात भरवली जाते आणि हा विधी पार पाडला जातो। इथेही मुलीकडची 5 सुवासिनी आणि मुलाकडील 5 सुवासिनी असे एकमेकीची ओटी भरतात। आपल्या लेकरांना संसारात सुख, समृद्धी आणि आनंद लाभो, त्यांच्या नव्या प्रवासासाठी आपण दोघी त्यांच्यासोबत आहोतच ही भावना यामागे असते। विडे मांडणे हा विधी पारंपरिक भारतीय विवाहाच्या मुख्य विधीमध्ये एक महत्त्वाचा भाग मानला जातो। विशेषतः महाराष्ट्रातील लग्न संस्कृतीत या विधीला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। विडा मांडणे म्हणजे पान, सुपारी, लवंग आणि इतर पूजेसाठी वापरण्यात येणारे वस्तूचे मिश्रण। विवाहात विडा मांडणे म्हणजे नवीन नातेसंबंधाची सुरुवात आणि समाजासमोर नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्याचा एक पवित्र सोहळा। हा विधी वधूवराच्या एकत्र येण्याचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या दळणघडणीचे प्रतीक मानला जातो। एका चौरंगावर वस्त्र अंथरले जाते, त्यावर विडे, सुपाऱ्या, फुले, अक्षता आणि अन्य पूजेच्या सामग्रीचे सुंदर मांडणी केली जाते। पुजारी विधीला सुरुवात करतात। विड्यांची पूजा करून त्यावर गंध, हळदी कुंकू लावलं जातं। मंत्रोच्चाराद्वारे देवतांचे, कुलदेवतांचे आवाहन करून त्यांच्या साक्षीने नवीन नातेसंबंधाची ग्वाही दिली जाते।
वधूचे आई बाबा आणि वरांचे आई बाबा एकमेकांना शुभेच्छा देतात। ही एक प्रकारची नोंदणीच असते जिच्याद्वारे दोन्ही कुटुंबे नवीन नातेसंबंधाची कबुली देतात आणि नवविवाहित जोडप्याला सुख, समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद दिले जातात। आता वराकडून वधूला साखर साडी दिली जाते। हर्षदची चुलत बहीण उत्कर्षाला साखर साडी देत आहे। विडा हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे हा विधी खूप शुभ मानला जातो। विडा विधी अत्यंत मंगल आणि पारंपरिक पद्धतीनं अशा प्रकारे पार पाडला जातो। विडा म्हणजे केवळ पान सुपारी नव्हे तर दोन कुटुंबांमधील आपुलकी, आदर आणि स्वीकार यांचं प्रतीक आहे। आज या विधीच्या निमित्तानं दोन्ही घराण्यांनी एकमेकाप्रती स्नेह आणि नात्याची कबुली दिली जाते आणि या शुभ क्षणी वधूवराच्या नव्या संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात। आता मुलीचे मामा हर्षदला ड्रेस देत आहेत। वधूकडूनही मुलाला कपडे दिले जातात। आता याद्या बनवल्या जातात। यामध्ये वराकडून वधूला तसेच वधूकडून वरास सुवर्ण अलंकार, वस्त्र अलंकार, मानपान आपापल्या इच्छेनुसार करायचे आहे असे यामध्ये लिहिले आहे। सर्वजण त्यावर सह्या करतात आणि त्यानंतर एकमेकांना पेढे भरवले जातात। या पेढ्यामध्ये फक्त गोडवा नाही तर एकमेकावरील विश्वास, प्रेम आणि आपुलकीही भरलेली आहे। आज दोन आईंच्या मायेचा मिलाप झाला। आता आमचं नातं फक्त सासूबाईचं नाही तर मैत्रिणींचंही आहे। साखरपुड्याचे कपडे घालून हर्षद आणि उत्कर्षा स्टेजवर आले आहेत। पारंपरिक पोशाख, कपाळावर कुंकू आणि डोळ्यात स्वप्न। आजच्या या शुभदिनी दोन जीव एकत्र येण्यास सज्ज आहेत। मंत्र उच्चारांच्या पवित्र ध्वनीत आज नात्याची गाठ घट्ट होते। मन, संस्कृती आणि परंपरा यांचं सुंदर मिलन घडते। आज वधूच्या पदरात नवीन स्वप्न आहेत आणि वराच्या कपाळावर जबाबदारीचं तेज। एक नवीन संसार देवाच्या आशीर्वादाने सुरू होतोय। गुरुजींच्या पवित्र मंत्राने वातावरण मंगलमय झाले। आज वधूवरांनी नव्या जीवनाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे। साखरपुडा म्हणजे प्रेमाचं अधिकृत वचन आणि आज ते वचन मंत्रांनी, माणसांनी आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने पक्क केलं जातंय। वराकडून वधूला गजरा दिला जातो। गजरा देणे म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी दाखवण्याचा एक हळवा संकेत आहे। वधू वराच्या उजव्या हाताच्या करंगडीजवळच्या बोटात अंगठी घालते म्हणजेच अनामिका बोट, तर वर वधूच्या डाव्या हाताच्या करंगडीजवळच्या बोटात अंगठी घालतो म्हणजेच अनामिका बोट। पाश्चिमात्य परंपरेनुसार अनामिका बोटातून जाणारी एक शीर थेट हृदयाशी जोडलेली असते, म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून या बोटात अंगठी घालतात। एकमेकांना पेढे भरवले जातात। वराकडून पेढे, साखरपुडा आणला जातो, तो असा एकत्र केला जातो आणि सर्वांना वाटलं जातात पेढे, साखर। मुलीचे मामा आणि मामी वधूवरांना हार घालतात। साखरेपेक्षाही गोड वाटतोय आजचा दिवस, कारण या सोहळ्यात प्रेमाचं आणि विश्वासाचं बंधन जुळतंय। वधूला लक्ष्मी स्वरूप मानले जाते, त्यामुळे वराकडून वधूला फळे दिले जातात, ओटी दिली जाते, तसेच मेकअप साहित्य दिलं जातं। मी मेकअप साहित्य दिलं आहे, त्यामध्ये तिला विचारूनच ती जे प्रोडक्ट वापरते तेच आणलं आहे आणि तेच मेकअप बॉक्समध्ये मी घातले आहे, जेणेकरून तिने ते वापरावे। वराकडील 5 सुवासिनी आणि वधूकडील 5 सुवासिनी वधूवरांना ओवाळतात आणि शुभ आशीर्वाद देतात। साखरपुडा हा विधी झाल्यानंतर लगेचच हळदीचा विधी आहे। हळदीचा विधीचा व्हिडिओ पुढच्या भागात तुम्ही पाहू शकता। आता पेढे भरवत आहे।
मी माझ्या सुनेला उत्कर्षाला पेढा भरवत आहे आणि फोटोग्राफर दादांनी सांगितल्यानंतर आम्ही पेढे देताना त्यांनी काही फोटो काढले आहेत, मुलाचे आई बाबा आणि मुलीचे आई बाबा. उत्कर्षाचे भाऊ आणि वहिनी. पुजारी वधूकडून थोडी पूजा राहिली होती ती करून घेतात. विड्याची साडी माहेरहून तिला दिली जाते. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व सुवासिनींना विधीपूर्वक विडे वधूकडून देण्यात येतात. त्यानंतर वराकडून वधूला ओटी दिली जाते. त्यानंतर सर्व सुवासिनी मिळून आरती ओवाळतात आणि वधू सर्वांना नमस्कार करते. हा मुंबईचा भैरू मामा. त्यानेही पेढे भरून आशीर्वाद दिले. तसेच माझ्या वहिन्या, माझ्या भाऊ, माझी बहीण यांचंही फोटोग्राफरनी फोटो काढले. काही मंडळी खुर्चीवरच बसले होते. ते त्यांचं काही फोटोशूट होऊ नाही शकलं कारण लगेच हळदीचा प्रोग्राम होता. हे सर्व हर्षदचे मित्रमैत्रिणी मुंबईवरून आलेले आहेत, काही बेंगलोरवरून आले आहेत. हे काका काकी आणि पुतणी आणि माझ्या मिस्टरांच्या 2 मामी. उत्कर्षाच्या आत्या, वहिनी, चुलत बहिणी यांच्याबरोबर फोटोशूट झालं. तसेच उत्कर्षाची मैत्रीण, तसेच हर्षदच्या मैत्रिणी. असेल तर आठवणीनं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच हळदीचे, लग्नाचे, मुहूर्तमेढचे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहेत. तेही आवर्जून पहा. माझ्या रेसिपीही छान छान आहेत, त्याही तुम्ही आवर्जून पहा. असेच आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.